आपण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचं काम सुरू केलं। विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा अखंडित 3 फेजची वीज देता आली पाहिजे हे आपलं स्वप्न होतं। त्यामुळे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ही योजना सुरू केली। या योजनेच्या अंतर्गत आपण या ठिकाणी MSCB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड देशातली पहिली केवळ शेतकऱ्यांना वीज देणारी कंपनी आपण स्थापन केली। या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प आपण सुरू केले। हा देशातला सगळ्यात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये 8,428 कृषी वाहिन्या म्हणजे फीडर्स जे आपण सेपरेट केलेले आहेत, या फीडर्सला आपण सोलराइज करतो आहोत। आणि याच्यामध्ये दररोज मला एक मेसेज असतो, आज 4 मेगावॅट कार्यान्वित झालं, आज 5 मेगावॅट कार्यान्वित झालं। जवळपास आतापर्यंत 669 मेगावॅट एवढी क्षमता कार्यान्वित झाली आहे। त्यातनं 1,30,486 कृषी ग्राहकांना आपण 3 फेजचा पुरवठा सुरू केला आहे। आणि आमचा प्रयत्न आहे 2026 पर्यंत पूर्ण 16,000 मेगावॅटचे कामं पूर्ण करायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज। त्याचा फायदा आपल्याला काय आहे? आज आपण शेतकऱ्याला मोफत वीज दिली आहे, त्याचा 15,000 कोटी रुपयाचा एक प्रकारे आपल्या बजेटवर भार आहे। या विजेचा फायदा असा आहे, आपण जी आज शेतकऱ्याला वीज देतो, जेव्हा आपण त्याच्याकडनं बिल वसूल करायचो त्यावेळी शेतकऱ्याला ज्या वीज जी द्यायचो ती आपल्याला 8 रुपयाची पडायची आणि शेतकऱ्यांकडनं आपण ₹1.25 घ्यायचो किंवा ₹1.5 घ्यायचो। आता ही जी वीज आहे ही आपल्याला 3 रुपयाची पडणार आहे। म्हणजे ही जी काही 6.5 रुपयाची सबसिडी आपल्याला द्यावी लागायची त्यातल्या किमान 4.5 रुपयाची बचत होणार आहे। म्हणजे एकूण जर हिशोब लावला तर वीज खरेदीत 10,000 कोटीची बचत होणार आहे आणि त्या ठिकाणी सबसिडीतली क्रॉस सबसिडीची 5,000 कोटीची बचत होणार आहे। म्हणजे पुढच्या 2026 किंवा फार तर 27 नंतर आपण जी काही आज मोफत वीज देतोय त्याचा जो भूर्दंड आपल्या बजेटमधनं जातोय, नेमके तेवढेच पैसे आपण या सौर कृषी वाहिनीमुळे वाचवणार आहोत। आणि कदाचित तोपर्यंत कनेक्शन वाढतील त्यामुळे थोडा फरक पडेल, पण जवळपास आपण रेव्हेन्यू न्यूट्रलवर ही योजना या ठिकाणी आणणार आहोत। आणि मी खरोखर विभागाचं देखील अभिनंदन करेन, इतक्या कमी काळामध्ये जागा आयडेंटिफाय करणं, त्या जागेवर टेंडर काढणं, त्याचे बिडर निवडणं, सगळं ट्रान्सपरंट पद्धतीनं आणि रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं जो कमीत कमी रेट कोट करेल ओपन रिव्हर्स बिड केलं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आहे। यासोबत आपली मोफत वीज योजना आपण सुरू केलेली आहे, ती तर नीट चाललेलीच आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडनं पुढच्या 5 वर्षामध्ये विजेचं बिल घ्यायचं नाही हा जो आमचा निर्धार आहे तो कायम आहे, त्याच्यात कुठलाही बदल नाही आहे। आणि आपण सौर कृषी पंप योजना आणलेली आहे आणि अतिशय गतीने याचं काम सुरू केलेलं आहे। 9 लाख कृषी पंप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत, 9 लाख टार्गेट। सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना मी सांगतो, नवीन कनेक्शन, जुनं कनेक्शन बदलून आम्हाला ते द्या असं नका म्हणू, कारण त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला। पण जो नवीन कनेक्शन आहे मागेल त्याला सौर पंप, पेड पेंडिंग वगैरे विषयच नाही, नो पेड पेंडिंग। तुम्ही मागितल्यानंतर 3 महिन्यामध्ये आम्ही कनेक्शन देऊ, काही नाही। सोलरचं हो। आणि याच्यामध्ये आज आपण जवळपास या ठिकाणी 2,36,186 पंपाचं त्या ठिकाणी फिटिंग देखील करून टाकलं। म्हणजे मी याकरता विभागाचं अभिनंदन करतो की जेव्हापासून सौर पंप आपण वापरणं सुरू केलं, योजना सुरू केल्या वेगवेगळ्या,
या सगळ्या काळामध्ये दादा आपण जेवढे सौर पंप लावलेत त्यापेक्षा जास्त सौर पंप मागच्या 1 वर्षात लावले आणि मोठ्या प्रमाणात आता हे काम चाललेलं आहे। याची सगळी आकडेवारी देऊन आता मी काही आपला वेळ घेत नाही, पण मला असं वाटतं की ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण मागच्या काळामध्ये योजना सुरू केल्या आहेत। अगदी पंप स्टोरेज सारख्या ज्या योजना आहेत ते मी केवळ आपल्यासमोर आकडेवारी मांडू इच्छितो की आज आपली स्थापित क्षमता ही साधारण 44,000 मेगावॅटची आहे आणि आपले जे करार झाले आहेत ते 54,000 मेगावॅटचे आहेत। त्यामुळे आपण साधारणपणे आपण जी ऊर्जा देतो या ऊर्जेमध्ये 16% अपारंपरिक आहे आणि 84% प्रदूषण करणारी पारंपरिक ऊर्जा आहे। 2030 साली हे जे प्रकल्प आपण हातात घेतले हे टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार। 2030 साली महाराष्ट्रामध्ये 52% ऊर्जा ही अपारंपरिक स्रोतातली असेल, ग्रीन एनर्जी, आणि 48% ही पारंपरिक असेल। आपल्याला अर्थातच नेट झिरोकडे जायचं आहे, खूप मोठा मार्ग आहे आपल्यासमोर, पण याच्याकडे आपण जाण्याची सुरुवात केलेली आहे।